अनुभव क्रमांक 10. चंदूलाल दिवाणाची गोष्ट व समर्थांची जन्मपत्रिका. मोगलाईत राजूर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते. मठास जहागिरी करून देणारे चंदूलाल दिवाण त्यावेळी होते. त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असे दिसते व महाराजांची चंदूलाल शहाणपणास चाहत असत. कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्यास चंदूलाल या नावाने हाक मारीत. राजुराहून महाराज जोगाईचे आंबे येथे आले. तेथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्तपहाड या नावाची गुहा आहे. तेथे मनुष्याची वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले. पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावागावाचे लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले. त्यावेळी प्रसिद्ध होणे महाराजांचे इच्छेस न आल्यामुळे महाराज तेथून पंढरपुरास आले. तेथून मंगळवेढ्यास आले. तेथे 12 वर्षे होती. राजश्री नाना रेखी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे. हे ज्योतिषी फार चांगले आहेत. ती पत्रिका घेऊन नाना रेखी अक्कलकोटास गेले व त्यांनी श्री स्वामीचरणी अर्पण केली. तिचा इत्यर्थ समर्थांचा अवतार शके 1071 चैत्र शुद्ध द्वितीया रोज गुरुवार अश्विनी नक्षत्र प्रीतियोग प्रातकाळी 2 घटका दिवसास मेष लग्नी हस्तिनापुराहून 12 कोसावर छेली खेडेग्रामी वडाचे झाडाखाली गणपती मूर्ती सानिध्य झाला. महाराजांचा भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असता त्याचवर गोटीचा डाव आल्यामुळे समर्थांची 8 वर्षांची बालमूर्ती धरणीतून प्रकट झाली. स्वामी सूत म्हणून मुंबईस उत्तम भक्त होऊन गेले. जातीचे शूद्र असून एकनिष्ठ भक्तीने महाराजांची कृपा संपादन करून मुंबईस कांदेवाडीत त्यांनी समर्थांचा मठ स्थापन केला आहे. महाराजांचे जन्मसंबंधाने या भक्तांचे मत याप्रमाणेच आहे. महाराजांची लीला अगम्य होती. त्यांचे संबंधाने विचित्र गोष्टी सांगितली तरी त्यास ती शोभा देत असे. ज्यांनी त्यास स्वतः पाहिले ते कबूल करतीलच. महाराजांनी ज्यास दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यासच महाराजांची वैभवांची थोरवी ध्यानात येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या ठिकाणी बखरमधील अनुभव क्रमांक 6 ते 10 संपूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.